यशजी पाटील यांचा जन्मदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. चला जासई कर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायला काही हरकत नाहीये. बरं स्पोर्ट्स जासई या नावाने संघ खेळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला संघ पाहायला मिळेल बेलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट चौक संघ खेळेल, कारण पुढच्या मॅच मध्ये बाळ मिळते ती दादरपाडा या टीमला. संघाने जास्तीचे धावा बनवल्या, त्यामुळे चौक आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना बेलपाडा टीमला आपण पाहणार आहात. नेक्स्ट मॅचच्या तयारीत राहा दोन्ही टीम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित. आता एक मोठी बॅटल आपण पाहायला जातोय, कारण एका बाजूला कालचा दिवस चैतन्य पाटीलने गाजवला, परंतु आजच्या दिवसामध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन करणारा करण मडवीला आपण पाहतोय तो स्ट्रायकर एंडला आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, चैतन्य पाटीलला मी उल्लेख केला, चैतन्य पाटील खरं तर लेदर बॉल क्रिकेटर, टेनिस क्रिकेट तो खेळत नव्हता, ज्याचा उरण पनवेल प्रीमियर लीग, उरण तालुका प्रीमियर लीगचा फॉर्म ज्याने भरला ना तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहा ना, जे प्लॅटफॉर्म मिळाला चैतन्य पाटीलने त्याला आत्मसात केलं आणि अल्पावधीतच 6 बाईक त्याने जिंकलेल्या पाहायला मिळाल्या. एक नव्हे अनेक शिखर यशाची तो उंच गाठतोय. आयकॉन खेळाडू म्हणून महाराष्ट्रभर सातत्याने त्याची भ्रमंती पाहायला मिळते आहे. कारण मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. एका बाजूला सय्यद मात्रे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण वळतो आहोत. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण आणि त्याच्या साथीला अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, महत्वाचा सामना. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण खराब, धाव मिळतील त्या 4. पहिल्याच बॉलवरती करण मडवीने केली आहे सुरुवात. येतोय चौकार. यश जयदास पाटील महेंद्र ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम आर्थिक पाठबळ हे 3000 रुपयाचं आलेलं आहे. त्यांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. सुरुवात पहा दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 3 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी जिथे मात्र आज मात्र आपण विनर स्पोर्ट्स गावठाण टीमने निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. लोअर फुल टोस, आणखीन एक चौकार. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तर दमदार झाली आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाची. करणच्या बॅटमधून 2 बॉल 2 चौकार पाहायला मिळाल्यात. अतिशय तेवर सुरुवातच अशी झाली आहे. शेवट कसा होईल, ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. सुरुवात चांगली झालेली बघायला मिळते. 2 बॉल 2 चौकार आलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा फुललेंचा बॉल होता, खोला टाकला. परफेक्ट यॉर्कर बॉल मिळतोय. हे चेंडू तर सर्वाधिक महत्वाचे आहेत. संयमला हेच हाताळावे लागणार आहेत, कारण सातत्याने हे फुललेंचे बॉल देखील तितकेशी महत्वाचे राहतील. उभा द्यायची नाही. यावेळेचा बॉल देखील इथूनही खाली राहिलाय. पहिले 2 बॉल फलंदाजाचे, दुसरे पुढचे 2 बॉल हे गोलंदाजाचे. काही चेंडू गोलंदाजांचे, काही चेंडू फलंदाजाचे. एक तेरी तो एक मेरी, अशा स्वरूपाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे ना, रंग बदलणारा. काही फलंदाजांचे चेंडू असतात, काही गोलंदाजांचे असतात. हे अनेक वेळेला पाहायला मिळालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं 4 मध्ये 8 आल्यात. हाही फुललेन मध्ये अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेट होऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल आलेली पाहायला मिळाली. दाफलकावरती धाबा एकेरीच्या मदतीने बधारेल. 9 धाबा दाफलकावरती बंड आहेत. चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. संयम चांगला दाखवलाय. संघाच्या दरम्यान चांगलं प्रदर्शन होत असताना पाहायला मिळत आहे.
धाफलकावरती धाबा एकंदरीत 9 आहेत. 9 ऑन दी बोर्ड. संयम मात्रे पुढचा बॉल. या वेळेला वेगाने यष्टीरक्षकाचा वेध स्किट झाला होता बॉल. इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर देखील कमबॅक चांगलं झालेलं पाहायला मिळतंय. 9 धावा धाफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. दादरपणा संघाला बाय मिळालेली आहे, त्यामुळे चौक आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ बेलपाडा. टॉस साठी या त्वरित या बेलपाडा आणि चौक संघाला विनंती असेल आपण त्वरित या. साईश गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना मला मिळेल. षटक क्रमांक 2 आहे. करंटला हात खोलाव्या लागतील. रन्स आलेल्या नाही आहेत. अंकुशच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रणनीतीबद्ध कामकाज. दोन्ही जवळचे गाव आहेत. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल पहिल्याच बॉलवरती घेतली, परंतु प्रश्न हा उद्भवतो ती सिंगल का घेतली, कारण स्ट्रायकर एंडला आता मात्र अंकुश पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. 10 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. रन्स गोळा करण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. महत्वाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर संयमने चांगलं कमबॅक केलं. कमी गतीचा बॉल पहा. 18 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये अद्यापचे आपण पाहिले ना तर हे जास्तीचे चेंडू निर्धाव आलेले पाहायला मिळाले. 4 बॉल डॉट आलेत. 18 बॉलचा खेळ, त्यामधले 4 डॉट राहिले. 14 मध्ये तुम्हाला मोठी फटकेबाजीच करायची आहे. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं 10 बॉल अद्याप बाकी आहेत. पुढे सरसावला होता उजव्या बाहेरचा बॉल. दिशाहीन अबांतर धाव येत असताना मला मिळते. इथे आदित्य गरज यांची खासियत आहे ना, अॅक्युरसी चांगली पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. आपला गावचा संघ खेळतोय, परंतु निर्णय कोणत्याही स्वरूपाचे चुकीचे जायला नकोत. हा नो बॉल आहे. हा नो बॉल. मुभा राहील फलंदाजाला. अगदी मुक्त छंदातले स्ट्रोक तो खेळू शकतो. मुक्त छंदातली फटकेबाजी करता येऊ शकते या बॉलवरती. त्यासाठी खऱ्या अर्थानं एक मुभा राहील फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. मोठा फटका येईल का? फ्री हिटचा बॉल. साहिश गोलंदाजी मार्क मध्ये. ही बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा येतोय जरूर, परंतु केवळ बाई झाली आहे. बॅटला बॉल ब्रश झालेला नाही. पंतांचा इशारा बाई झालेले पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. फलकावरती धावा एकंदरीत केवळ आणि केवळ 13 आहेत. खरं तर या षटकामध्ये आपण पाहिलं बाईस येत असताना मला मिळाली होती. अद्याप आपण पाहिलं या षटकामध्ये ही धाव वगळली जाऊ शकते. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, कारण 22 लेग बाईज हे गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड होत नाहीत. त्याच्या नावापुढे दाखवल्या जात नाहीत आणि त्याच कारणासह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 13 धावा, केवळ 13 धावा धावलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. उजव्या रेषेच्या बाहेरचा बॉल एक्सा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पुढचा चेंडू हा लोअर फुटतोच होता. डाऊन राऊंड केलाय. संयम वेगाने येतोय. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर त्याने चांगला केलाय. ठाऊक आहे केवळ सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. या षटकामध्ये मागील षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक निसंशयपणे चांगलं होतं असंच म्हणावं लागेल. एकेरी धाव येते. धावलकावरती धावा बनलेल्या त्या. ट्राय 18 ऑन दी बोर्ड. षटक संपलेत ते 2. पहिल्या षटकामध्ये 9. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक. खरं तर 6 चेंडू 6 षटका लगावण्याची किमया करण मडबीने करून दाखवलेली आहे.
सर्वाधिक फास्टेस्ट हाफ सेंचुरी ही त्याच्या नावावरती पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे आता संघाला आवश्यकता आहे, तुम्ही काल काय केलं, परवा काय केलं, यापेक्षा आज आणि आता तुम्ही काय करणार आहात हे सर्वाधिक जास्त महत्वाचं आहे. गेला तो काळ होता, आता भविष्यामध्ये याचा विचार होणार नाही. ते फटकेबाजी तुम्हाला करावे लागेल. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. निर्धावने सुरुवात झाली. पहा, मी आधीच उल्लेख केला होता की 18 चेंडूचा खेळ आहे, त्यामध्ये जास्तीचे बॉल निर्धाव जर का आले तर हाती जास्तीचं काही राहणार नाही. बेलपाडा आणि चौक टीम कॅप्टन झाला. त्वरित टॉस करण्यात येईल. हा स्लोवर वन लेफ्टी बॅटर साठी लेग ब्रेक पाहायला मिळाला होता. रायटीचा ऑफ ब्रेक चांगला पाहायला मिळतोय. चौक टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. बेलपाडा टीम कॅप्टन रोहितला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. कमी गतीचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला खेळलाय. साही चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल फलंदाज बाद. अठरा बॉल पैकी 9 चेंडू अद्यापचे डॉट आलेले पाहायला मिळालेत. चला टॉस आपण करतोय. तन्मयजी पाटील टाकीगाव मंडप डेकोरेटर्स यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल तन्मय पाटील यांना युवा नेते म्हणूनही आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. पुढचा सामना बेलपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रेम मडबी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू या षटकामध्ये लगातार निर्धाव आलेले आहेत. तितकासा वेग नाहीये. एकेरी धाव येत असताना मला मिळते. सिंगल आलेली पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अंकुश सहा बॉल यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोरचा बॉल समोरच मारला. ठोकलाय षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हे तर स्ट्रोक हवे आहेत. याच गोष्टीकडे कल नेहमी राहतो. शॉर्ट टाइम मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहतोय. 4-4 षटकांच्या सामन्यानंतर 3-3 षटकांचे सामने आलेत. त्यामुळे इथे शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ते स्ट्रोक तुम्हाला आत्मसात करायलाच हवेत. ते केले जात आहेत. अंकुशच्या अगेन्स्ट षटकार. बॅकफुटला आले. ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. होणार नाही इथे धावांचा टोठा. सिंगल कंप्लीट करण्यात येते. दुपारच्या अगदी रात्रीच्या जेवणानंतर केली जाणारी ही शतपावलीच म्हणता येईल. कारण सिंगल घेत असताना जणू काही आपण पाहिलं ना तर एक सिंगल धाव घेत असताना हळुवारपणे धावत असताना खेळाडूंना आपण पाहिलं जास्तीचा जोर लाभत नाही आहेत. इनसाइड आउट. फटका फसतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर देखील. एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालं. बॅकफूट फ्रंट फूट इनसाइड आउट चांगले स्ट्रोक इथे सातत्याने साईज खेळतोय. धावफलकावरती 14 बनल्यात. विजयासाठी केवळ आणि केवळ आता मात्र आवश्यकता राहिली आहे 6 धावसंख्येची गरज. 20 धावसंख्येचं लक्ष्य आहे. त्यामुळे 6ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 14 आलेले आहेत. पुढच्या 2 बॉल मध्ये 6 येतील का. हा लोअर फुलटोज आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झाली आहे चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. केवळ 5 बॉल मध्ये मॅच इथे संपवली आहे. साईश मात्रे आणि भूषण मात्रेने सामना इथून संपवला. लिला जिंकलाय तो अर्थात वरड स्पोर्ट्स जासई या टीमने ही मॅच इथून जिंकली. या नेक्स्ट मॅचचा टॉप झालेला आहे. त्वरित मी लक्ष वेधेन. निर्णयाची अंमलबजावणी करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. 1 षटक 1 धाव आणि 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळालाय.
या मी विनंती करेन त्वरित या. रोहित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित यांना देण्यात येईल. 1 षटक 1 धाव आणि 2 विकेट. चला त्वरित सामन्याला सुरुवात व्हायला हवी. विलक्षण बेलपाडा टीम आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा.